श्री गुरु चरण सरोज रजनी जमनोकुर सुधारी वर्णो रघुवर विमल जशो जुताय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हर मुकलेश विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरो सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य विश्वं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम करू प्रथमणमण धुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जिरता दुनिया जायाचे रे मरणाचे स्मरण करा दोन दिवसाची धन संपत्ती विद्वत्तान सत्तारे लोभितीच्या पडोणी करसे कारे आयुष्याची होळी रे भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान रांडविणे जेवे श्रृंगारा पाय गेला प्रेमा विण झाला ज्ञाने तैसा एका जनार्दनी प्रेमाती गोड
अनुभव सुरवाड जाणतील विठाला विठाला भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान नाथ बाबांचा अभंग बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान भगवंताचं मनन आमच्या घरामध्ये घडावं याकरता भूम परिसरातील सर्व भाविक भक्तांना आनंदित करण्यात येते हरिभक्ती प्रायण परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी बसवेश्वर अण्णा नर तथा नरहरी बागडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्राद्धाचं निमित्त साधून औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्रीमद भगवत गीता कथा नियोजन आयोजन या ठिकाणी सुंदर हरिभक्ती प्रायण परमपूज्य आदरणीय देवी वैभवी श्रीजी महाराज यांच्या मुखविरवंदातून आपण कथा श्रवण केली सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आयोजन या ठिकाणी केलं अधिकरून महाराज मंडळी उपस्थित संपूर्ण मृदुंगाचार्य तुषार महाराज असतील पांचाळ महाराज असतील बोरे महाराज असतील संगीत अलंकार भागवत महाराज असतील भाग्यवंत महाराज असतील ज्ञानेश्वर माऊली असतील पुन्हा अधिकरून संपूर्ण महाराज मंडळी या ठिकाणी व्यासपीठ चालक हरिभक्तीप्रायण परमपूज्य आदरणीय पंढरीनाथ महाराज वारे चिंचोलीकर आणि श्रीयुत हरिभक्तीप्रायण प्रकाश बुवा बाबूराव महाराज बागडे या ठिकाणी उपस्थित असतील अधिकरून मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया सेवेकरता निवडलेला अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे माय बापांनो नाथ बाबा सरळ सरळ ह्या अभंगाद्वारे अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला मागणं मागतात की भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा मला द्यायचंच असेल देवा तर माझ्या घरामध्ये भक्ती आणि प्रेमाचा ओलावा असू दे तर त्या ज्ञानाला किंमत आहे अन्यथा नव्हे नुसतं ज्ञान झालं का माणूस दांडरतो नुसतं ज्ञान असलं का माणूस दांडरत असतो जरा अवधान द्या जरा लक्ष द्या जरा कॉन्सन्ट्रेशन माझा आवाज देत जा चला कारण की येरती माईक दुःखाची जन्म आवाज माझा कॅप्चरिंग केला पाहिजे त्याने लांबून तू म्हणत असताना मग तू एवढ्या लांबून कमवून बोलतो चांगल्या चांगल्या बाबाला घशाचा कॅन्सर झाला या माईक आणि शुअर बीरचे जर माईक जर असले तर कॅप्चरिंग शक्ती त्याची चांगल्या प्रकारची राहते आणि मला मॉनिटरला आवाज द्या मला रिटर्नला आवाज येईल तर माझं कीर्तन परफेक्ट होऊन जाईल नाही तर फुकट पैसे घेऊन जाईल मी म्हणजे मी सांगून ठेवतो तुम्हाला आणि कीर्तनकाराचं मेन म्हणजे साऊंडिंग राहतं साऊंडिंग परफेक्ट कीर्तन परफेक्ट आणि साऊंडिंगला जर मागं पुढं झालं तर मग मी काही करू शकणार नाही मस्त तुम्ही म्हणता साऱ्या दुनियात कीर्तन चांगले करतो मग आमच्या तिथं तुला काय भोक आला आणि म्हणून जरा अवधान द्या जरा लक्ष द्या माय बापांनो म्हणून अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला माझे नाथ बाबा मागतात की भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा मला द्यायचंच असेल ना योगेश मला भक्ती आणि प्रेम दे आणि त्याच्यानंतर ज्ञानाचं डाउनलोडिंग त्या ज्ञानाचं ऍप्स माझ्या पंचमहाभूताच्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर अगोदर ज्ञान आलं तर माणसं म्हणजे दांडरून जाते म्हणजे माझ्यामुळं झालं मी होतो म्हणून झालं मी नसतो तर यांच्यावर हरळ उगली असती असे म्हणणारे लई आता परवा दिवशी मी कालच खानदेशला होतो आणि तिथं जेवण केलं भरीत याचं त्याचं जरा मोठं राहतं तिकडं भरताचं आणि भरताची पंगत होती जेवण केलं त्या घरामध्ये म्हणलं भरीत एक नंबर झालं किती भारी डायनिंग टेबल आहे किती भारी भारी गालीचे आहे किती भारी मस्त असा VIP रूम सजवलेली म्हणलं ती मावशी पोळ्या करता करता बेलनं घेऊन माझ्याकडे आली मला काय म्हणली माहितीये बाबा उगाच नाही एवढा थाट मी म्हणलं झालं काय ती म्हणली येड संभळलीलं किती दांडगा अहंकार आहे माझ्यामुळं झालं
आणि मी होते म्हणून झालं. आणि म्हणून मायबापांनो, आमच्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम अधोगर असावं आणि त्याच्यानंतर ज्ञान असावं. नुसतं ज्ञान म्हणलं का माणसाचा बीपी वाढतो. नुसतं ज्ञान म्हणलं का बरोबर बाकीचे बाबा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. काका एक जणाचे मुखतगत होते महाराज, मुखतगत. आणि एवढा दांडरला त्यो म्हणायचा माझ्यासारखा ज्ञानी महाराष्ट्रात नाही. आणि दिवसा कंदील लावून हिंडायचं, दिवसा कंदील लावून फिरायचं ते. आणि गावातल्यानं विचारलं, म्हणले कंदील मेहंदी दिठून बाई सगुना दिठून रूपाच्या हातोर काढी ती काय. आणि मेहंदी काढायची जागा आहे का छकुली. विठ्ठल कोणाला कशाच पुरीला मेहंदीच, हिजड्याला मिसेच पुरीला मेहंदीच असो. हिजडा मिशी फुटू देतच नाही. नाही फुटू देत. आणि हे असे केस आहेत माय बापांना, दाढीचा वस्तारा खाली आणूस तर मागचे टाचा वर करून असो. आणि म्हणून एक लक्षात, मला माझ्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम असेल तर त्या भक्ती प्रेमाचा ओलावा माझ्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 एसपी कलेक्टर आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोरं जन्माला घालतील. मान्य घालणार का? मुळे झालेले तो इंजिनियर जास्त शिकलेले पडू नये. आणि ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकी, पुण्य म्हणजे फुलथाप. जरा अवधान द्या, जरा लक्ष द्या. माई मला सांगा, आपल्या घरामध्ये स्वानंद आणि परमानंद करणारे पोरं म्हणजे आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो, आत्मविश्वास वाढवणारे पोरं आमच्या घरामध्ये जन्माला यावेत. याकरता माझ्या घरामध्ये परमार्थ असावा, मग तो बाह्य स्वरूपाचा असावा का अंतर स्वरूपाचा असावा. आता मी महाराज दिसतो का महाराज आहे? काय वाटत माझं हे बाह्य स्वरूप आहे. बाह्य स्वरूपाने नटलेलो आहे मी. एक टांगी धोतर, 3 बटन शर्ट, दाढी काढली मी, नाही तर दाढी बॉडी पलीकड माझी 4 व्हीलर गाडी आहे. हे माझं बाह्य स्वरूप का अंतर स्वरूप? बाह्य स्वरूप आहे. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? मोठी गंमत आहे. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? काय वाटतं? महाराज दिसणं महत्वाचं नाही, महाराज असणं फार महत्वाचं आहे. बरे का? वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? काय वाटतं? वारकरी दिसणं आहे पेक्षा असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? काय वाटतं? काय आहे? पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? मैं असणं करण्याकरता कभी तो हमने हमारे अंतर्मन में झांक कर देखा है क्या? मैं कौन हूं, मुझे क्या करना चाहिए, मैं क्या करता हूं, मी कोण आहे, मी काय करतो आणि मी काय केलं पाहिजे बाबा. याकरता आम्हाला जर परमार्थ डाउनलोड करून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर भक्ती आणि प्रेम असणं महत्वाचं आहे. तुम्हाला माहित असेल नसेल पण तुलसी रामायण, आता भागवत कथा श्रवण केली तुम्ही, बरोबर आहे? आणि मग दिदींची कथा मी युट्यूबला ऐकलेली आहे, लाईव्ह नाही ऐकली, पण सुंदर झाली असेल कथा. पण म्हणून एक लक्षात असावं, माणसाचा ब्राईटनेस वरून ज्ञान कळतं. ब्राईटनेस कळाला, चेहऱ्याचा ब्राईटनेस वरून ज्ञान किती हे कळतं. बरेच जणांचे चेहरे म्हणजे कुडको फसे किती हो. आणि म्हणून आपल्या ह्या पंचमहाभूताचा डिस्प्ले म्हणजे चेहरा, आणि चेहऱ्याचा ब्राईटनेस तुमच्या मेमोरीमध्ये नेमकं काय डाउनलोड आहे याच्यावर तुमच्या चेहऱ्याचा ब्राईटनेस अवलंबून असतो. आणि म्हणून बाबा आमच्या घरामध्ये आम्हाला भक्ती आणि प्रेम असलं की जीवनामध्ये स्वानंद येतो, परमानंद येतो. नुसते भक्तीचा उपयोग नाही, त्या भक्तीला प्रेमाचा ओलावा असावा. काही कडे नुसते भक्ती आहे म्हणजे फोटोच्या खाली उदबत्त्या लावून लावून फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या आहे, ते कधी कधी ग्रहण पाहायला काम येत. आणि बाबा
आणि देवघरात तर एवढा अंगारा साचलेला आहे का राखीत देव एका देवळात राख आहे, हेच कळाला. नित्य भक्तीचाही उपयोग नाही. भक्ती सूत्र फार महत्वाचे असतात मायबापांनो. पण माझे नाथ बाबा म्हणतात, देवा तुला द्यायचंच असेल ना मला तर माझ्या घरामध्ये भक्ती दे, पण भक्ती ती समजून उमजून असावी आणि ती आंधळी नको, डोळस असावी. भक्ती डोळस असावी मायबापांनो. म्हणून घरामध्ये प्रेमही असावं. प्रेम म्हणजे आपलं प्रेम म्हणजे सजने ग अच्छा भुललो मी ओ ओ काय जादू केली तू घरात आली म्हातारा म्हातारी मेली. हे प्रेम नाही. प्रेम म्हणजे जे आईचं लेकराचं असतं. आईचं लेकराचं प्रेम म्हणजे वेगळंच असतं. जरा लक्षपूर्वक आहे का. जे डॉक्टर असतील ते MBBS असतील. MBBS म्हणजे म्हशी बांधता बांधता सुटले. MBBS असतील, DHMH असतील, ज्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास केला बाबा, ज्यांनी एनाटॉमी शास्त्राचा अभ्यास केला त्याला लक्षात येईल. आता सर्वांनाच विचारलं मी तर जे म्हणतात ना बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे फुलथाप, ते म्हणतात बाबा लोक काही सांगतात, त्यांनी जरा अवधान द्या. इकडची इथे येतं का माझ्या मागं तुम्ही बरोबर इथली लईन आपली वारकरी इथे या म्हणजे तिथं काही बसते. विठ्ठल विठ्ठल लॉकडाऊन पडायच्या अगोदर बाबा कार्यक्रम झाला. माऊली आपण बरोबर जेवलो. यंदा मला जेवू नाही घातले. हे म्हणे घ्या भात आणि बसा खात. मला आला वाद. ते म्हणे आता बसा खात. मग तिथे जेव घातलं स्वामी समर्थाच्या कार्यालयात. जेवला बाबा. दुसरा कोणी असतं तर मी जेवलो नसतो बाबा. मला बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर लागत, पिठलं किंवा बेसन लागत. मला दोन्ही पैकी असेल तर मी खात असतो, नाही तर मी डोकं लावित नाही खायला. आणि खायला मला एकदम साधं लागत. त्याच्यामुळं पचनक्रिया चांगली असते. हे भातन सांबरन फिंबरन हे मी नाही खात नाही. आता परत संध्याकाळी गेलो मंडळीला स्वयंपाक करायला लावावं लागणार. जेवणाची व्यवस्था झाली नाही म्हणून आणि मला स्वयंपाकाचं व्यवस्थापन व्यवस्थित करून दे. मी घरी गेल्यावर जेवणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर भक्ती आणि प्रेम जर असेल तर जीवनामध्ये स्वानंद आहे, परमानंद आहे, अनाद आहे, तुर्यावस्था आहे बाबा. आणि म्हणून मी सांगत होतो जीवशास्त्र जाणणारे आणि एनाटॉमी शास्त्र जाणणारे, जरा MBBS DHMH तुम्हाला बी कळणार आहे. पण आईच्या पोटात असताना, आई दादा तरुण मित्रांनो, आईच्या पोटात असताना आईनं आम्हाला एकाच नळीतून सगळं दिलं. वायू सुद्धा एकाच नळीतून, अन्न सुद्धा एकाच नळीतून, रक्त सुद्धा एकाच नळीतून, पाणी सुद्धा एकाच नळीतून, प्राणवायू सुद्धा एकाच नळीतून, मज्जारज्जू मांस पेशी वाढण्याची ताकद एकाच नळीतून दिली का वेगवेगळ्या नळ्या, ऑक्सिजनची वेगळी, सलाईनची वेगळी, आणि एकाच नळीतून सगळं दिलं. आणि आम्हाला अगोदर जेवायला दिलं तर ह्या तोंडानं जेव घातलं आईना. आम्ही गर्भामध्ये 12 महिने 9 दिवस होतो. त्यावेळेस ह्या तोंडानं जीव घातलं का नाभिस्थानातून जीव घातलं, नाळेतून. बरोबर आहे. तुम्ही अचंबित झाला असताल. 12 महिने 9 दिवस म्हणजे आमच्याकडे 9 महिन्यात बाया डिलिव्हरी होते. पण डॉक्टर साहेब 12 महिने 9 दिवसच लागतात. मी सिद्ध करून सांगेल, ज्यावेळेस तुम्हाला प्रेम कळेल त्यावेळेस तुम्हाला जगण्याचा कालखंड कळेल किंवा जन्माला येण्याचा कालखंड कळेल. परमार्थ म्हणजे बळकता
मातीचे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम येड्याचं नाही बरं का हे परमार्थ. परमार्थ म्हणजे काही जण म्हणते तू का म्हणे कस हे खळगुट्याचं काम नाही. इथं ब्रिलियंट लागतात, शार्प लागतात, हुशार लागतात. बाबा परमार्थ हेअरस्टाईल बदलितो का? हेअरस्टाईल रिटर्न द्या. परमार्थ डोक्याच्या केसाचं वळण बदलवतो का? डोक्यातले विचार. तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्यातले विचार बदलायचे का? डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं. वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन, याचं नाव अध्यात्म आहे, याचं नाव फिलॉसॉफी नाही, याचं नाव तत्वज्ञान आहे बाबा. आणि म्हणून डॉक्टर पण आहेत तिथे. मग मला आईनं रक्त दिलं. बाहेर जर मला रक्त घ्यायचं असेल तर O पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, B+, A+ असे वेगवेगळ्या पद्धतीचे रक्त घ्यावं लागतं. पण आईचा रक्तगट वेगळा, लेकराचा रक्तगट वेगळा. पण आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं? मी रशियापर्यंतच्या डॉक्टरांना फोन लावून, न्यूयॉर्क, न्यूझीलंड, आणि माझ्या कपड्यावर जाऊ नका तुम्ही. हे धोतरण सदरा घातला, फेटा बांधलेला आहे म्हणजे हे येड दिसत. बाबा मला जर त्याचं वेड नसतं लागलं, त्याच विटेवरी ज्याचे त्याचं जर वेड नसतं लागलं तर मी कुठंतरी मोठा हॉस्पिटल घेऊन बांधलं असतं. माझ्याकडे जगवार फिगवार BMW मर्सिडीज गाड्या असतात. फार मोठं हॉस्पिटल असतं माझं. पण वेडा झालो मी तव छंद, आणि त्याच्याबरोबर लग्नच लावलं मी बाबा. आणि त्याच्यासाठी नटायला चालू केलं, कारण की त्याच्यावर माझा जीव जडला, प्रेमाने नटायला लागलो. कारण की अगोदर माय बापांनो इथं भक्ती लागतील, प्रेम लागतील, त्यावेळेस तो तुमच्या दारात येत असतो. जसं नवऱ्याला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, नवऱ्याला प्रसन्न करून घ्यायचं म्हणल्यानंतर नुसतं असं हेअरस्टाईल, ॲब्रो बिब्रो, लिपस्टिक, हॅलो हाव आर यू, हू इज दिस, ओह आय एम फाईन, हेमडीची लक्षणं आहेत नाही. हेमडी कळलं. हेमडी म्हणजे ती कधी कधी तिला सासरासारखं माहेरासारखंच राहतं. ती कधी कधी नवऱ्याला दादा म्हणते. हेमडीला काय घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3 पेन. हेमडीचं काय कळत? जिच्याकडे स्मार्टनेस आहे, ओरिजिनल, मग ती काळी असू, नाही तर सावळी असू, नाही तर कोड फुटलेली असू, नाही तर कशी असू, पण जिच्याकडे बुद्धीचा स्मार्टनेस आहे, आणि जिनं आपल्या पतीला जिंकलं आणि पती तिच्या करता ढसा रडला, समजायचं माय बापांना तिनं आपल्या नवऱ्याला जिंकलं, तिनं आपला प्रपंच जिंकलं. इथं प्रेमाचा विषय चालू आहे. प्रेम म्हणजे दिसण्यावर नसतं माय बापांनो. आणि म्हणून आईचं लेकराचं प्रेम किती असतं हे मी तुम्हाला सांगत होतो. कारण की आईच्या गर्भामध्ये असताना आईचा रक्तगट वेगळा आणि माझा रक्तगट वेगळा. आणि मग नाभी चक्रामध्ये असं कोणतं फिल्टरिंग मशीन आहे का ते आईचं रक्त बदललं आणि लेकराच्या रक्तामध्ये रूपांतर झालं? जरा अवधान द्या बरं का. याचं नाव प्रेम आहे. आणि ते प्रेम सतत चित्तात असावं लागतं. आईच्या चित्तात कुणाची व्याप्ती असते बाबा? मातेची आजी
चित्तात लेकराबद्दल एवढं प्रेम असतं आणि त्याच्यामुळं गर्भात असताना त्या प्रेमामुळं आईचं रक्त बदलतं, लेकराच्या रक्तामध्ये रूपांतर होतं. तसलं प्रेम दे देव. नाही तर स्वार्थापोटी एखादा रिटायर झाला का आता महा भाव रिटायर झालेला आहे. एवढे पाहुणे फोन करते त्याला कसं काय चाललंय बरं आहे का मागून म्हणते हाय का 2-1 लाख रुपये. हे स्वार्थासाठी केलेलं प्रेम आहे. हो, हे प्रेम नको आहे. हे प्रेम नाही माय बापांना, हे स्वार्थापोटी केलेलं आहे. पण देवा ऐक ना, जसं शंकराचं आणि पार्वतीचं आहे ना, तसं आमचं असू दे. आमच्या जीवनामध्ये कधी खंडन पडू देऊ नकोस या प्रेमाला. आणि आम्हाला प्रेम दे, प्रेम. आमच्या जीवनात बाकी काही नको. प्रेमामुळे माणसं माय बापांनो स्थिर असतात. बीपी नॉर्मल राहतो प्रेमानं. प्रेमानं बीपी नॉर्मल, क्रोधानं म्हणजे वाढतो. क्रोधानं वाढत. मार्च मध्ये मला कोरोना झाला. जानेवारी मार्च मध्ये 2 मार्चला मला कोरोना झाला. कारण की 2 मार्च माझं लय मोठं कीर्तन कॅन्सल झालं. तेव्हापासून माझ्या डोक्यात ते कोरोना तर झालं नाही. 53,000चं कीर्तन कॅन्सल झालं. हो, 2 मार्चला माझं कार्यक्रम मी हॉस्पिटल नगरला प्राईम केअरला 2 रेमडिसिव्हिर वगैरे मला दिले. 2, 3, 4, 5, 6, 7 तारखेला मी घरी आलो. 2,53,000 रुपये बिल ह्या पठ्ठ्याने मोजून दिलं. मोजून हसत होत ते मस्त. मी म्हणलो कम हसत काय म्हणतो. एक विचार परत केला पण म्हणलं एकखटी यांनी पैसे एवढे पाहिले म्हणून हसत का. पण तसं नाही, ते रोजच पाहते. पण मला जरा मन कावड आहे. मी जरा मनातलं कळतं मला थोडस. पैसे मोजून देत होता आणि मान हलीत होता. असं काय झालं असं गाड्या. मग माझ्या डोक्यात आलं ते हे विचार करीत होता. त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या नजरेवरून मला कळालं हा काय विचार करतो. तो ह्यो म्हणत होता 21,000 घेतो नाही का. ते बिल दिलं, घरी आलो आणि माझी तू कितीला आहे. तू 6वी आणि तू आणि तू अरे तुम्ही रेंजच्या बाहेरचे आणि तू 4थीला आहे. कोणी हा ती का उभं आहे. तिला मस्त दंड अशा पकडली. बस काय 4थीला पोरगी आहे माझी. आता मी घरी जर गेलो ना उद्या सकाळी ती गाडी उचकून पाहते. बोर घेतलेत का, ऍपल घेतलेत का, चिकू घेतलेत का, अशी गाडी उचकून पाहते. आणि काही जर नाही सापडलं, मी झोपलेलो असलो ना, माझा गाल येऊन धरती म्हणते लई खडूस वाहनच आहे. मला काहीतरी घेऊन ठेवावं लागत गाडी. आणि 7 दिवस गाडी तिला दिसली नाही. आणि मंडळीने सुद्धा बोभाटा केला नाही मला कोरोना झाला म्हणून. पोरीनं गाव गल्लीत बोभाटा केला असता आणि आमचं गाव घर वाळीत पडलं असतं. म्हणून बोभाटाही होऊन गेला. आणि महाराज मी आलो 7 तारखेला घरी आणि माझ्या भक्तीनं मला पाहिलं. बिल्डिंगचा दरवाजे उघडला, हॉर्न वाजल्या कावरी बावरी झाली फुल. आणि महाराज ती आली मला पाहिलं. मी उतरलो गाडीतून आणि मला म्हणली अण्णा आणि पळत आली माझ्या गळ्यात पडणार. तर मंडळी माझ्या बिल्डिंगच्या स्पोर्ट्स मध्ये आली आणि तिला वरळली. अगं माग वाय ना, त्याला कोरान झाला आणि त्याला चालली चिटकायला. बाबा मा बीपी गपक्यान खाली. अरे रात्रंदिवस यांच्या करताना उकरीलं आणि पार नख्यात उतूस तर उकरील. तुम्हाला कोंबडा माहिती. कोंबडा जर सोळला तर उकोंड्यावर जातो खरा उकरी. बरं उकरून केव नाही खात. त्याला असा इथं खाली एक तुरा राहतो, वर एक तुरा राहतो. पांढरा शिपीत कोंबडा माग शेपटीचा असा आकडा, असा तुरा हलीतो आकडा कुडकुड. आणि असा हलायला लागला ती उकरी तो फक्त असं करतो. क्वाक क्वाक करतो. बाकीच्या कोंबड्याला बिल्लाला असा तुरा हलून
बाकीच्या कोंबड्यात पिल्लं येतात आणि खात्यात कोंबडा तसा असे बरेच कोंबडे आहेत. तुका म्हणे जाती कोकणाच्या पदरी, पुढे घेऊन तुका म्हणे जाती कोंबड्याच्या परी. मी नाही सांगत तुकोबराय म्हणतात कोंबडे जसे उकरीत येत आणि खात नाही तसे काही गडी नुसता प्रपंच उकरीत येत. खराखर खराखर बकराला गाठीन बँकीत कोटी. काही गडीनं नुसता प्रपंच उकरीला खाल्ला अजिबात नाही. त्याला प्रेमही नव्हता लोभही नुसता लोभ होता. त्याच्यात लोभ ओतपोत भरलेला होता. तुकापुरा म्हणतात ना कामक्रोध लोभ. तर देव होतो, तर देव प्राप्त होतो, तर देव कळतो, तर प्रेम कळतं आणि तर भक्ती कळते. भक्ती म्हणजे लय मोठं उदबाती वळले बर. भक्ती म्हणजे लय जिंजोड जिंजा चालू आहे तिथे पै 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 जातो. हे किती भिनला पांडुरंग, किती रुचला पांडुरंग, किती समजला पांडुरंग. बाबा आता माझ्या जवळ ह्या 37-38 वर्षामध्ये किती वाऱ्या झाल्यात मलाच नाही. आणि वाऱ्या सांगू नये किती झाल्यात हे सांगू नये. किती झाल्या मलाच माहित नाही माय बापांनो. मग मला सांगा मी जर माझ्या शेतामध्ये गाडी बैल घेऊन चालू आणि माझा भाऊ जर पलीकडून घास कापत असेल, माझे बैल खिलार बैल असे शांत चाललेले मस्त चाललेले आहेत, कासराचा झटका नाही, चाबकाचे घुंगर नाही, काहीच नाही, व्यवस्थित चाललेले. पण माझ्या जवळ 200-300 वाऱ्या झालेल्या असून जर मला भक्तीन प्रेम कळलंच नाही, नेसता महाराष्ट्रात मी कीर्तन करतो आणि चाललेले असताना बैल शांत आहेत आणि घास कापित तो पलीकडून माझा मोठा भाऊ आणि घास कापत असताना मी जर त्याच्याकडे पोहून म्हणलो इकडं पाहत हो का, टाकू का ठोका, मी कोणाला म्हणलो बैल मध्ये घातला म्हणलो भावाला. मग माझ्या 300 वाऱ्याला काय गाडी लागली. एक जण म्हातारी म्हणली बाबा मी साऱ्या वार करायला जीव घाली ते. म्हणलं हा. ती म्हणे बा सप्ताह लगा कोणी आपलं चटणी मिरची करू लागते. म्हणलं हा. आणि तीच पुन्हा त्याच्या शेळडी खाली जाळून घेत होती. शेळडी बकरी शेळी आणि जाडून घेता घेता सुनबाई पलीकडून साडी वाळू घालत होती सुनबाईची. आणि म्हातारी जाडून घेता घेता सोनकड पाथा पाथा इकडे पाठी पायात घोटाळा ती मारा नका म्हण. सून म्हणले आता कोणाला म्हणलं, तुला कोण म्हणतं, माय खपुडीला म्हणले. तो रोज 300 वारकरी जरी जेव घातले पण तो तोंडातच बदल नाही तर काय उपयोग आहे तुझे वारकरी जेव घालण्यात. बाबा इथं परमार्थामध्ये भक्तीला आणि प्रेमाला फार महत्व असतं. महाराज आपला विषय चालू होता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याच्या मुखोद्गत होते हा विषय होता. आणि तो दिवसा कंदील लावून चालायचा. आलं डोक्यात तुमच्या आपलं कीर्तन इथलं होतं आणि दिवसा कंदील लावून चालायचा संतोष काका. बर का रे तुषार भैया, बर का महाराजजी, बर का बाबाजी. आणि दिवसा कंदील लावून चालायचा तर लोक म्हणायचे कंदील का लावला. ते म्हणायचे माझ्या जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी कंदील विझवायला तयार आहे. आणि लोक त्याला डोकं नव्हतं. ते म्हणे तू कंदील लाव नाही तर पेटून घेईन, आम्हाला काय करायचं बाबा. आणि माऊली त्याने असा तिकडं कंदील लावून हिंडायला लागला. जवळजवळ 20 किलोमीटर गेला त्याच्या गावापासून. सकाळची वेळ होती 10-11 वाजलेले आणि एक शेतकरी आऊ थाकीत होता. आऊ काळ्या मातीत मातीत तिफण चालती, तिफण चालती, तिफण चालती. आणि बाबा ढग ढोल वाजवितो, वारा थुई थुई नाचतो, सरजार माझ्या राजार माझ्या सरजार. अशी चालू होती.
असे गुडघ्यापर्यंत आचे कोचे खवलेलं धोतर, पाय मातीनं भरलेले, देडा दाढी वाढलेली, चेहरा काळवंडलेला, डोक्याला पागोट बांधलेलं, कोपरीवरती बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे, पिळदार पिंडाऱ्या आणि अशा झोपकेदार काळ्याभोर मिशा गड्याच्या, हातात काळा दोरा, गळ्यात काळा दोरा, त्या दोऱ्यात पेटी बांधलेली आणि असा टिपणीचं रुग्ण असं पकडलेलं, हातामध्ये कासरा आणि असा हाकत होता. तेवढ्यामध्ये कंदील लावलेला ज्ञानी तिकडून चालला पांदीच्या वाटानं. यानं पाहिलं हो, बैल थांबवले, ओढून रुमण्याला बांधले आणि मग म्हणू लागला, ओ ओ माऊली. तो थांबला दांडरल्याला गडी. ज्ञानानं दांडरलं नव्हतं ना. अम्माच हाक मारली का तुम्ही? म्हणजे दांडरलेलं होतं ना ज्ञान. लई मोकर दांडरलेलं. आता काही तारखी घ्यायला ठरल्या ना, तारीख मोकळी बाबा, ते म्हणते तारीख मोकळी आहे, पण गावची लोकसंख्या किती, तुला इथं उभं राहायचं का? तू कीर्तनाला मर ना, ही नाही इकडे. 10 लोक असू नये तर 10 लोक, 20 लोक असू, गावाची लोकसंख्या किती आणि मंडप केवढा आहे. म्हणलं तुला काय झोपायचं का त्याच्यात? मंडप केवढा किती आणि कोण कोणाचे तारखी घेतले, माय लेवलचे आहे का? तुला येतं काही? तू लेवलचे आहे, इतका ना अमुक आहे, इतका तमुक आहे. बाबा एवढं दांडरलेलं हे शेतकऱ्यांना हाक मारले. हा थांबल्यानंतर ऍक्शन मध्येच अहो आम्हाच तुमच्या मुखाला वेदातून शब्दाची हाक आली का? हा. ते मामा, ओ मामा, अरे या देहाला शास्त्री बनतात. मामा बिमा नाही असेल तुझा मामा फिमा मी नाही. म्हणले काय काम आहे? तो कंदील. तू पण वेड्यात वेड्यात निघला ना तू पण. अरे हा कंदील असं आहे की माझ्याकडे 4 वेद 6 शास्त्र मुखद्गत आहेत. वेद उपनिषद यातले प्रामुख्याने मला प्रश्न विचारण्याकरता लोक लांब लांबून येत असतात. आणि तुझी जर काही उपशंका असेल, माध्यान्ह शंका असेल, तर त्या शंकेचं उत्तर मी माझ्या मुखाला विंध्यातून सहज देईल. असा तो उद्गरला. शेतकरी म्हणला बा आपल्या काय डोकं चाललं ना भाऊ. आणि तेवढ्यामध्ये शेतकरी म्हणला तुझा प्रश्न राहू दे तिकडे, मी जर एखादा प्रश्न मी जर विचारला सांगशील का? हा म्हणला या देहाला महाराष्ट्र ओळखतो यो. आणि तू काय विचारणार आहेस रे गवत्या? असा तो उद्गरला. आणि तेवढ्यामध्ये शेतकरी म्हणला 5 मिनिट शास्त्री दी माझं वाट बघताल का? 5 नव्हे 50 मिनिटं बघतो हे जाऊ. शेतकरी गेला, रुमड्याचा कासरा काढला, खाली टिपण असती ना, त्या टिपणीला बैल आखडीले, रुमन उपटलं. खांद्यावर घेतलं, त्या शास्त्रीकडे गेला. शास्त्री विचारू? अरे विचार ना. विचार. नजरेमध्ये अहंकार होता आणि असा ओठ केला ना, कधी कधी काही काही अहंकारावर का म्हणजे उपासना वाचक आहे. हे जे चेहऱ्यावरचे भाव आहेत ना, म्हणजे खेळ वाचक आहे. कधी आश्चर्यजनक हो आश्चर्य वाचक आहे काही असं म्हणजे उगाचच हसलेलं, उगीच बळच. काही वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतात चेहऱ्यावरती. मी पुन्हा सांगेल तुम्हाला, पुन्हा आलो कधी तर सांगेल. माझ्याकडे ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, ऍक्ट, ऍक्शन, आदा, स्वर, ताल, लय हे सर्व ओत आहे. आणि म्हणून एक लक्षात असावया असतो बाबा. आणि तो रुग्ण आणल्यानंतर असं खांद्यावर घेतलं. विचारू का शास्त्री? ते म्हणे विचार विचार, निशंकोच म्हणे विचार. बालका विचार. हा म्हणला बालका? एवढं नातू मला बालका म्हणतोस? ते म्हणला शास्त्री विचारू? ते म्हणे विचार. आणि जर नाही सांगितलं ते म्हणे कंदील तर राख्याच पाया पुढे ओतून घेईन आणि फेटून घेईन शास्त्री. आणि मग मला सांगा म्हणले शास्त्री, हे रुग्ण कुठं लागेल? त्याच्याकडे जे रुग्ण होतं ना, तो म्हणला हार हे रुग्ण हे लाकूड कुठं लागेल? शास्त्रीला घा माना. तो म्हणला
डोकं सांगावतो पाठ हाणायला बसतो, पाठ सांगावतो पोटऱ्या हाणायला बसतो, पोटऱ्या सांगावतो नडग्या हाणायला बसतो. ते म्हणजे आम्हास उपजले नाही, उपजले नाही. आता नीट नेटकं कंदिली जा आणि नीट नेटकं निघा आणि एखाद्याच उक्त घ्या, नाही तर कांदे लावायला जा बाबा. डोकं चालिता 10,000 रुपये एकर कांदे हो, तू जुड्या भेगा नाही ना, कशाला डोकं लावितो. आणि म्हणून एक लक्षात असणं महत्वाचं आहे बाबा, ज्याकडे भक्ती आहे, प्रेम आहे, त्या घरामध्ये स्वानंद आहे, परमानंद आहे, आनंद आहे, तुर्य आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आता समजा मी कार्यक्रम करून घरी गेलो, आज सकाळी कुठंच नव्हतं मला कार्यक्रम, रात्री मी खानदेशवरनं जामनेरवरनं आलो, रात्री 3 वाजले घरी यायला. आता कार्यक्रम करून मी घरी जाणार आहे. दरवाजाची बेल वाजवली, आत्म मंडळीने दरवाजा उघडला आणि पण उठता उठता म्हणली, आलं बाई कीर्तन. तिच्याकडे प्रेम आहे का? किंवा समजा आज मी इकडेच थांबलो, उद्याचा कार्यक्रम कुठे आहे बाबा? माजलगावला. माजलगावचा कार्यक्रम करून मी जर गेलो पुन्हा घरी आणि परवा दिवशीच कार्यक्रम मला नाहीये, पण मी गेलो आणि तिला दरवाजा उघडला, तिनं मला काय म्हणायला पाहिजे? आलात का? प्रवास व्यवस्थित झालाय का? कुठं काही आदळ आपट नाही ना झाली? ट्रॅक्टर चालू आहे ऊसाचे, तुम्हाला काही कळते का? व्यवस्थित गाडी चालवली ना कृष्ण महाराजाने, संतोषजीनं, असं तिनं विचारावं. पण ती घरी गेल्यानंतर जर विचारलं मला किती पाकिट आलोय, लय लक्ष द्यावं लागतं बाबा. परत परत मी सांगत नसतो. ते म्हणलं काय? आता काय सांगू तुला? विठ्ठल विठ्ठल घरामध्ये भक्ती असावी, प्रेम असावी, नुसतं ज्ञान नको. कारण की ज्ञानानं, बरं का, ज्ञानानं बऱ्याचशा काही वादंग होण्याची दाट शक्यता असते. नुसतं ज्ञान म्हटलं का भांडण होण्याला काहीच वेळ लागत नाही. नुसतं ज्ञान म्हटलं का काही पण होऊ शकतं, बरं का. आणि म्हणून घरामध्ये महिला म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिंमतवाली, ला म्हणजे लाजवंती. महिला या शब्दाचा अर्थ आहे मंगलता, हिंमतवाली, लाजवंती. हे 3 गुण जिच्यात आहे ती कृष्णाची देवकी होऊ शकते. बाबा साऱ्या भागत पाठ झालं. अरे काय भागवत पाठ करतीस? तुमच्या जीवनामध्ये किती उतरली ती यशोदा, देवकी किती समजली, आणि त्यावेळेस तुमच्या घरामध्ये येऊन गोपाळ राहे तेथे. त्याच्याकरता निर्मळ काय करावं लागेल? तुका मने चित्त करारे चित्तातलं पित्त वेगळं, पोटातलं झालेलं पित्त, पोटातलं पित्त ओमीनं नीट होतं, बरोबर आहे की नाही? ओमी किंवा ऍसिड लॉक खाल्ल्यानंतर किंवा कोमट पाणी पिलं किंवा अफ्रेश वगैरे घेतला तर ते पित्त डिलीट होतं. हे पोटातलं होतं पण चित्तातलं होत नाही. चित्तातलं पित्त बऱ्याच जणांना झालं आणि त्याच्यामुळं या चित्तातल्या पित्तामुळं बऱ्याच जणांचे टायर पळले. इकडचे हे गे राहत चित्तातल्या पित्तामुळे झालं. हे डायबिटीज, किडनी स्टोन, हाडाच्या शिराच्या ब्रेनचा प्रॉब्लेम, आन्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, माचाराची मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपणचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम आणि मायबापांना शिरचकोपचे प्रॉब्लेम कशामुळे होतात? चित्तातल्या पित्तामुळे. नुसता बीपी जरी वाढला ना मायबापांना, हे चित्तातलं पित्त. लोकच चांगलं झालेलं जे खल नाही का, त्याच काम खतरनाक आहे. एक जणाला भावाला बोरला पाणी लागलं माझ्या शेजारी, असं पाणी लागलं लॉकडाऊन मध्ये तर त्याच्या मोठ्या भावाला जळकी उठली.
जळकी उठली तो लगे माझ्याकडे आला ते म्हणे बाबा मी म्हणलं काय तुला तुला पाणी कळत का मी म्हणलं नाही ते म्हणे मग खोटा बाबा आहे तू मी म्हणलं खोटा बाबा म्हणजे बोले काय झालं ते म्हणे थोरल्याला लय पाणी लागलेलं आहे मला काच कळलं होत देऊन जर तुला जर कळत असतं ना तर मी 10,000 दिले असते तुला तिने 2-2 हजाराचे 5 नोटा काढल्या मी म्हणलं मला कळलं ते मग घर तुला सांग पाणी मी लय घेतले बिन खिशात घातली घे इकडे खिशात घातली आणि मला त्याने 75 एकरात हिंडिलं 11 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत आता मला काय पाणी कळत का काय लॉकडाऊन मध्ये 10,000 आले भाऊ पुढे सांगा पाणी तो मला पाणी सांगता बाय त्याला पाणी लागलेलं आहे ना नेमकं तेच पाठी मला लागली पाहिजे तर सांग नाही तर सांगू नको आणि बाबा हे मी पाणी सांगितलं फार फसा जिथं बोरची गाडीच जाणार नाही ते म्हणे म्हणलं नक्की तेच ते म्हणे किती फूट घ्यावं लागेल मला 800-900 फूट ते म्हणे घेतो म्हणलं पण त्याला म्हणे ते म्हणे कधी म्हणलं मुहूर्त सांगितलं आता बोरची गाडी जाणार नाही मला माहिती आहे पण मुहूर्त सांगितलं आता त्याच दिवशी 5चा 10,000 घेऊन ठेवले उद्धार घेतले मी म्हणून पाणी नाही लागलं मला काय माहिती मी मुहूर्त सांगितलं होतं बाबा आणि आलो निघून आता मला काय माहिती त्याच्याकडे JCB पोकल्याने म्हणून त्यांनी 2 JCB बोलिले पोकल्यानं बोलिलं रस्ता केला फोन केला कळायला मोरच्या गाडीवर तेवढे आई येतात हे म्हणे तेव्हा तिकडे जायचं तिकडे नाही म्हणे इकडे येईल 250 करत मी त्याला दूरची गाडी आली ना 4.5 लाख मला फोन केला मी मंडळी म्हणून आज लई मजा आली गाड्या बिगर हिंडत 10,000 आले ते कॉफी करू का मी लोक येऊ शुगर फ्री करे जरा म्हटलं तिला शुगर फ्री हा ते ओके एस ती खुश मी बी खुश आणि असं बसलो डायनिंग टेबलवर तिला कॉफी आणली मी अशी ओतली फुंकली चहा कॉफी 1 नंबर झालेली दुसरा घोटा लगेच त्यांचा फोन आला आदमी थांबे कप घे त्यांचा फोन आला हॅलो मी गाडी नाही मिळाली ना अरे ते म्हणे गाडी आलेली आहे तसं चहा तसा खाली मंडळी म्हणजे काय भानगड झाली गाडी आली पुन्हा पैसे काढले मोजून पाहिले त्याच्यात पुतण्याची तर बुलेट आली मला चला म्हणे तुम्हाला बोली मला काय पानाडाला कुठून येता म्हणला बाबा नेल म्हणला तिथे मी बी पूजा बिजा केली ते म्हणे बाबा नेमकी मी म्हणलं तीच लागणार थोरल्याचीच लागणार गेला बोर सु 7:30 वाजले निघता फोपाटा बोललं काहीच लागणार किंवा माझ्याकडे पाहिजे आबा थांबा थोडं बांधा घोड बाबा 8 वाजले मी म्हणून जाऊन द्या घरी इथंच खायची भाकर मी म्हणलं मला हे नाही जमा ते डाळ बट्टे केलं होता डाळ बट्टे मला डाळ होती म्हणलं मला नको ते मला घरी जायचं म्हणलं घाबरलेलो मी पण घाबऱ्यापणा कुठं काय घेतलंय का मी म्हणलं मला सोडा 9:30 ला सोडलं घरी मी काय जेवण काय मी काय घरात जातो बाहेरच झोपलो कम्प्लीट 3 ला आलो तरी मी देवळा पुढंच राहतो असेच लाईट भेट लावलेलं देवळा आणि तिकून आरडा तो बाबा बाबा मला आता मला मत दिसायचा ते उदाड्यात असा उंची वरती सारा भोरका फटाक झाल्या सारा डोकेचे केस भोरके मिशा भोरक्या पापण्या भोरक्या टिपका नाही लागला पण मी आता जर उठावून ते जर धरलं तर लय हानी 840 फूट घेतलेला बोर आणि 65 रुपये फूट ही म्हणजे 60,000 घातली होती 70,000 क्रिशिंगचे तर वेगळेच पण बाबा आणि मी म्हणलं कोणीतरी उठला पाहिजे फक्त आणि नेमक्या आमचा मारुतीचा पुजारी उठला आंबू
त्याच्या हातात होता घोड, त्याचा चालू झाला खराराक 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 झाडून घ्यायचा. तो उठला गाड्या जो आला नाही रगोडी अरे बाबा मी म्हणलं काय आहे तात्या? अरे तो वाटुळ वहीन. मी म्हणलं मा वहीन तवा वहीन तो आता कोणामुळं झालं बाबा? मायामुळं का त्याच्या भावाला पाणी लागलं म्हणून याचा लोभ वाढला त्याच्यामुळं. आणि तिथंच जर प्रेम असतं तर साठ घालावं लागलं नाही ते मला आता द्यावं लागलं. आणि माय बापाला नुसतं ज्ञान असून जमणार नाहीये तर त्याला काय लागतं महाराज? भक्ती प्रेम जर असेल तर त्या ज्ञानाला 10:30 वाजले बर का. 8:55 तुम्ही चालू केले. 10:55 जय विठ्ठल. 2 तास म्हणजे कंप्लीट 2 तास. ज्यादा ताणीत नाही. वेळ काळ महत्वाची असते. वक्त किसी का गुलाम नाही. प्रवचन 1 तास राहतं, कीर्तन 2 तास राहतो, सिनेमा 3 तास राहतो, तमाशा रात्रभर राहतो. आता तुमच्याकडे जर कीर्तन झाल्यानंतर तुम्ही कीर्तन मोल्ड म्हणता का कीर्तन सुटलं म्हणता? आणि भजन मोल्ड, कीर्तन मोल्ड, पिक्चर सुटला. किती विशेष आहे. म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. द्यायचं असेल देवा बरं का तर ज्ञान दे. पण ज्ञानाला भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा असणं महत्वाचं आहे बरं का. आणि ज्या घरामध्ये ज्ञानाला प्रेमाचा आणि भक्तीचा ओलावा आहे त्या ठिकाणी भगवंतासारखे पुरुष मला येत असतात. माहिती तुम्हाला माहित असेल नसेल पण भगवान प्रभू रामचंद्रजीची आई कौसल्या माई. भगवान प्रभू रामचंद्र दिला सकाळची वेळ आणि भगवंत अंगणात खेळत असताना हाक दशरथची हाक मारायचे. दशरथ बेटा राघव चले आओ कनिक चले आओ. बेटा राघव नाही आवत ताज बाल समाजा. येत नव्हतं ते.
पोरात जायचं पोरात. आणि मग कौशल्यानं बोलावं. कौशल्या जब बोलणं गाई ठुमक ठुमक प्रभूच्या नाही पराई. कौशल्यानं हाक मारावे राघव. आणि ठुमकत ठुमकत भगवंतानं चालत यावं. ठुमक चलत रामचंद्र बाजते पैंजणिया. ठुमकत ठुमकत यायचे राम. मग कौशल्यानं बोलवलं तर काय यायचे थांबा. आणि दशरथाने बोलवलं तर काय येत नव्हती. याचं कारण कौशल्या प्रेम आहे आणि दशरथ ज्ञान आहे. ज्ञानाजवळ भगवंत येऊ शकत नाही. पण ज्याच्याकडे प्रेम आहे त्याच्याकडे न बोलवता येतो बाबा. ज्या सुखा कारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नुसतं ज्ञान बाबा. कितीतरी होते दुर्योधनाकडे ज्ञानी माणसं. दुर्योधनाकडे किती माणसं ज्ञानी होते. पण भर सभेमध्ये पांचालीला ओढत आणलं दुःशासनानं. दुर्योधन इकडून म्हणायचा सोडणार नाही. इकडून शकुनी मामा एक डोळा झाकलेला कुबडवरती निघलेला हातामध्ये कवड्या आणि एवढंच म्हणत होता भांजे ऐसा फासा फेकूंगा कि पूरी पृथ्वी निष्पांड भी हो जाएगी. वाह मामाश्री बहुत खूप आहे. आणि तेवढ्यामध्ये वस्त्रवडीत आणलं तिला. आणि मग तिला कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य भीम नकुल अर्जुन सहदेव युधिष्ठिर यांच्या सर्वांकडे बघितलं आणि सांगितलं कोई तो बचाव कोई तो बचाव. वस्त्रहरण होने वाला है मेरा. आणि शेवटी सर्वांनी माना खाली घातल्या. आणि मग शेवटचा पर्याय आणि तिनं फक्त वरती बघितलं नाही. एकदाच हाक मारली. कोटी गुंतरासी वारके चराया. कोटी गुंतरासी वारके चराया. कोटी गुंतरासी वारके
माझ्या बरोबर तुम्हाला कार्यक्रमात दिसत नेहमी नेहमी म्हणजे मी त्याला लहानपणापासून संग यायचे. ते माझ्यापेक्षा मोठा आहे वाटत होत मोठा नाही वाटत. लहानपणापासून आजारी येतो. आम्ही दोघं तसे एकाच बॅचचे. DHMS ला तुम्हाला केमिस्ट्री बंगार गोळा करा केसवर फुगे हो मनी माया बाबली कसला केसवर बरेच गेले आपले केसवर फुगे काय लागेल झाले. बरेच गडी आहेत ना. येडी बाकी चांद बेटे उदबत्ती लग की आग्ने को बैठे असे बरेच येडी मागे चांद बेटे म्हणजे ज्यांना काहीच कळत नाही म्हणजे एक ठोकरीत पडली बाबा जगे 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 म्हणजे वळू वळू म्हणजे येऊन येऊन येणार कोण ये गे लई आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कशामुळं तर केवळ आई बापामुळं असेच आहे. तू म्हणता बाबा महिन्याची वारी चालू असेल असं पोरग असं करून आता काही काही जण आमच्या तिथं श्रीपती तात्यानं पोरग 3 वर्ष कोल्हापूरला ठेवलं. 3 वर्ष डॉक्टर आणि ते घरी आलं 2 महिन्यात म्हाताऱ्यात गोवा मोडली. आणि मंत्री म्हणती बाबेने कसं बाय म्हाताऱ्याच्या गोवा मोडीला तुला काय झालं 2-3 वर्ष कोल्हापूरला तुला ना याला म्हणलं म्हाताऱ्याच गोवा मोडील बाबा म्हातारा करकून आगत बाब्या कोणाबरोबर फिरवतो ते पाय ना. त्याला मस्त तुम्ही बदाम काजू मनुके ड्रायफ्रूट खाऊ घातलं पण पोरग भिकारी विचाराच्या माणसाबरोबर फिरतं का हे पहा माई. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पोराला किती चांगलं खाऊ घालता याच्याही पेक्षा तुमचं पोरग कुणाबरोबर फिरतं ते पहा. नाहीतर धवळ्याशा तरी धवळ्या आणि वाण नाही तर गुण लागला. माई यकीनं आपलं पोरग सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात बहुजन समाजाकरता फेकून दिली. ती म्हणजे जिजाऊ. लक्षपूर्वक काय करणार का तुमच्या आमच्या लक्ष नाही तर मान महार चमार कुमार तेली धनगर वादळी माळी साळी कोळी कोष्टी ब्राह्मण या 18 पगड जातीतल्या आया बहिणींची आबरू दिवसा ढवळ्या लुटल्या जात होती. सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थय्या थय्या नाचत होती. आणि तेवढ्यामध्ये एका जणीला दिवस गेले 2-3 महिन्याचा मासाचा गोळा तिच्या पोटामध्ये वाढत होता. आणि त्याच वेळेस ती जगदंबेची प्रार्थना करत होती. करत असताना फक्त प्रार्थनेला एवढंच म्हणत होती आई जगदंबे ही सुलतानी सत्ता माझ्या महाराष्ट्राच्या छातीवर नंगानाच करते. माझ्या बहुजनांची आबरू माझ्या बहुजनांच्या स्त्रियांची आबरू दिवसा ठेवल्या लुटल्या जाते. माझ्या पोटामध्ये स्त्री किंवा पुरुष असेल किंवा कोणातरी मासाचा गोळा असेल ना हा ब्लेंड शार्प हुशार कुणवान आणि सिलवान पोरग किंवा पोरगी माझ्या पोटी जन्माला येऊ दे. बहुजन समाजाची आबरू लुटणारे हात कलम करणारं पोरग माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आणि तेवढ्यामध्ये ती राजमाता जिजाऊची हा शिवाई देवी नाही ती. आणि राय माय बापांनो शिवनेरी वरती अशी ती तारीख आहे असा तो दिवस आहे. आणि सूर्याने आपली भगवी चटा भूमंडलावरती सोडली होती. पक्ष्यांचा चिवाळा कुठंतरी ऐकू येत होता. मोरांचा निनाद कुठून तरी ऐकू येत होता. आणि तेवढ्यामध्ये आणि त्या दिवशी किसी के पेट से सांप पैदा हुआ था किसी के पेट से पाप पैदा हुआ था मगर मेरी राजमाता जिजाऊ के पेट से पापों का बाप पैदा हुआ था. बरं असं तसं नाही आलं ते पोरग जन्मा
बाबा शाहिरानं साज चढविला. जय होता शिवाजी राजा राजे किती होते? अरे बोला ना, तुम्हाला विचारलं मी. राजे राजमाता जिजाऊ. आता राजमाता जिजाऊ भाई निष्ठी चंद्रजी कोर आंबाडा ती कोणती साडी आली आता अशी करून घालते अशी कोणती आणि ती काष्टी साडी आणि आंबाडा घातलेला. राजमाता जिजाऊ सारखं दिसावं का असा? छत्रपती राजे पोटात जन्माला यायला पोटही तेवढं पॉवरफुल लागतं. आणि पोट पॉवरफुल लागतं म्हणजे कसं लागतं? ज्या घरामध्ये पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं हे झाकून आहे त्या घरामध्ये कुलवान गुणवान आणि सिलवान पुत्र जन्माला येतात. याच्याही पुढचं सांगू का तुम्हाला? याच्याही पुढचं लॉकडाऊन मध्ये माझी कथा झाली मुंबईला महाराजात. कडक लॉकडाऊन मध्ये फक्त 25 लोक. नियोजन फार मोठ्याने केलं मी. मला इथून अँब्युलन्स मध्ये नेलं. म्हणजे बाबा एका पेशंट येत गेलो आम्ही 7-8 जण महाराज. आणि गेल्यानंतर माझी कथा श्रावण मध्ये चालू झाली. श्रावण मध्ये श्रावणाचा 3रा सोमवारच्या आदल्या दिवशीचा रविवार. विको कमी करा माझा. श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारच्या आदल्या दिवसाचा रविवार. आणि माझी राहण्याची व्यवस्था म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे 2 हेलिकॉप्टर आहेत. मी नाव नाही सांगणार, ते महाराष्ट्राला नाही भारताला प्रचलित नाव आहे. आणि मी जर सांगितलं तर मग पाठ बारी. तिथं मग ड्रायफ्रूट बदाम पिस्ते मनुके चारुळे हो वेगवेगळे आयटम. अरे बापरे, स्विमिंग टँक वगैरे BMW मर्सिडीज फॉर्च्युनर जगवार ऑडी असल्या गाड्या कोटीच्या पुढच्याच. मला मस्त वाटायचं हो मा भक्त झाला पाहिजे फक्त. आणि बाबा तिथं विद्रोही तर खूप बरायची चरित्र सांगायचे. ऑथेंटिक ज्ञान विज्ञान आणि प्रज्ञान याची सांगड घालून. आणि माझं रविवारी कथा मी कृष्णा महाराज संतोषी काका तुषार भैया विकासानंद महाराज अजून प्रतापजी महाराज असे 5-7 जण होते माझ्या बरोबर. 25 लोक. बऱ्याच वेळेचं माप घेते. बऱ्याच वेळेचं म्हणजे बस तो नाही. बऱ्याच वेळची काही गडी इशारा करते. बसा बाबा. काही बरेच ना खाऊ काही डोळ्याचे इशारे बरेच जणांचे चालू. अशा पापण्या पडा त्या 3 मग इचके लावून फुलले पण. एवढा वेळ नाही करणार मी कार्यक्रम. 10:43 लईत लई कीर्तन राहिलंय आपलं 10 मिनिटं. हो य मी काय हाताने काटा नाही केलेलं ना 10 मिनिटं राहिले. आणि म्हणून मी पाहिलं झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं म्हणून एकदा भजन करू आपण.
तसं योगेशने मला सांगितलेलं आहे बाबा चालून दे म्हणले 4 वाजता. मी बी सोडित नाही इकडे 4 वाजता. जमून की तुम्हाला मला जीत मारता म्हणून एकदा सुंदर एका सुरात एका तालात एका लयात आपल्याला निष्पाप हात वरती करायचे. निष्पाप आळंदी सारखं वाटायला लागलं बाबा. आळंदी वाटायला काय आनंदाचं वातावरण, काय समाधानाचं. आणि एका सुरात एका तालात त्याचं भजन करायचं आपल्याला. हरी विठोबार कुमार प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. मग काय पाहिजे माय बापांनो घरात? प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समा. मी इथून कीर्तन मागच्या किती वर्षापूर्वी केलं होतं योगेश? 2 का 4 वर्ष? 2 वर्षापासून लॉकडाऊन. मी 2 वर्षात कधी आलो तुमच्याकडे? किती वर्ष झाली? 2 वर्ष. मी इथून कीर्तन करून गेलो. आमच्या कोकणाचे काही गोष्टी समाजाचे आमचे आदर्श हॉटेलवाले हे ते सगळे मित्र परिवार. आणि ते म्हणले आमच्याच पाहुण्याच्या गल्लीत गेले. मला काय भेटले नाही. माझ्या पार कोणी 500 रुपये रक्षाना ठेवली. ओळखीच तरी कसं ठेवू. पण तुमच्यासाठी भारी मी वस्तू घेऊन आलो. आळंदीला कोणाचं जाणं झालं नसेल तर प्युअर ओरिजिनल गाठलेल्या तुळशीच्या माळी एवढ्या भारी जबरदस्त गाठलेल्या आहेत. महाराज काय त्यांची घडण आहे, काय ते गाठलेले आहेत. माझ्या गळ्यातले माळा तुम्हाला शोभणार नाही. मी तुम्हाला दिले असते माझ्या गळ्यातले माळा. ही तर वेगळीच आहे. म्हणजे मला नाद आहे वेगवेगळे मंगळसूत्र भारी त्याच्या नावाचे. त्याच्या नावाचंच आहे मला. हे तर आहे. त्याच्यापेक्षा हे पण ह्या बकांना म्हणजे 70 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंतच्या माळी माझ्याकडे इथे उपलब्ध. बारीक महिलांसाठी बारीक बारीक माळी भारी आहे. आणि पुन्हा विशेष म्हणजे
चंदन एवढं जबरदस्त आणलेलं मी गुलाबजल मिश्रित चंदन, गोपीचंदन, बुक्का एवढं जबरदस्त आहे. माझ्याकडे कार्यक्रम झाल्यानंतर इथं मिळणार आहे. पुन्हा अगरबत्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे का कुणाकडे? माझ्याकडे इथं उपलब्ध आहे. ज्यांना म्हणजे परमार्थातले जेवढे चांगले साधनं आहेत, अगरबत्ती एवढी क्लास आहे. योगेश भैया, आपण इथं जेवण हे पुढचं काय आहे, त्याला काय म्हणतात तुम्ही? स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये आपण जेवलो. इथं जर अगरबत्ती लावली ना, तर मी तिथं गाडी लावली माझी इनोवा आहे. आता ते शेतकरी विचार झालं, पाठी घेऊन आहे तिथं असे काढे, पोरगण पोरगी येते असे काढून पाठी फरक काय होय? अरे भांडी घालून बसणार. इथं जर अगरबत्ती लावली तर तिथं चौकात वाजली. एवढी भारी अगरबत्ती 50 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत त्या अगरबत्तीचं पुढं माझ्याकडे आहे. एकाच क्वालिटीचे आहे, घरी बनवलेले आहे. बरं, नो साईड इफेक्ट. त्याच्यापासून काय कॅन्सर बिन्सर होण्याची काय शक्यता नाही. एवढी जबरदस्त आहे. छान प्रकारची अगरबत्ती आहे, चांगल्या प्रकारचा गंध आहे आणि ओरिजिनल पवित्र तुळशीच्या माळी आहेत. अन्नपूर्णा मातेची मूर्ती धान्यामध्ये ठेवण्याकरता अशी आहे, सुंदर आहे. आणि ते माळ किंवा मूर्ती किंवा अगरबत्ती आता इथं बागीत आहेत, म्हणजे चांगल्याच्या सानिध्यात आहे. म्हणजे इथं त्यांनी कीर्तन कितीतरी ऐकलेली आहे. हे मृत नाहीये, जिवंत आहे बाबा. माळ मेलेली नाहीये, जिवंत आहे बाबा. ती माळ मेलेली नाही, जिवंत आहे. आणि म्हणून एक सांगत होतो तुम्हाला, एकीन आपलं पोरग दर्यात खोऱ्यात तुमच्या आमच्या करता फेकलं, ती म्हणजे राजमाता जिजाऊ. आणि एकीनं आपला नवरा तुमच्या आमच्या करता अर्पण करून टाकला, ती म्हणजे तुकोबरायची जिजाऊ. दोन जिजाऊ. तुम्हाला काय वाटलं? जिजाबाईला तेल नव्हतं लावायला? तुम्हाला वाटलंय का जिजाबाईला तेल नव्हतं लावायला? अरे जिजाबाईला तेल लावायला होतं. डोकं विंचू शकत होती, सुंदर मेकअप करू शकत होती, रूपानं आपल्या पतीला ती भुलवू शकत होती. पण तिचा त्याग होता. जर मी मेकअप केला आणि माझा पती जर माझ्यात गुंतला तर सर्वसामान्य समाज कोणाकडे बघू? याच्याकरता तिला त्याग केला, याच्याकरता. कारण की समाजाकरता माझा नवरा काहीतरी करतोय ना, मग त्याच्याकरता मी काहीतरी केलं पाहिजे. ती भांडायची म्हणजे कमून भांडायची, त्यानं घरी राहूच नाही, त्यानं लोकांसाठी काहीतरी करावं. म्हणजे महाराज भांडायची पण भाकरी घेऊन जायची. आज आपली बायको जर भांडली तर आपल्याला खलबाता फेकून मारीन, तर आपल्याला गोळकू तरी भांडायची. आणि तुकोबरायची मंडळी काय लंग्या सुंग्या घरातली होती का बाबा? आप्पाजी गुळवे सोन्याचे व्यापारी, क्विंटोलनी सोनं होतं, क्विंटोलनी सोनं तुकोबरायाच्या सासूरवाडीला, म्हणजे तुकोबरायाच्या मेहण्याकडे. पण हिनं कधी मनी नाही मागितलं. हे तुमची प्रॉपर्टी तुमच्याकडे, मला नको. आणि मी जर मागितली तर ते देणार नाही का? देतील, पण माझा पती याच्यात गुंता कामा नये म्हणून त्यांना सुद्धा डिमांड दिला नाही. एवढी ताकद तिच्यात होती. कधी फुटका म्हणी नाही. आणि आपल्या भावाची जर 2 गुंठे जागा जर रोड राखली तर तुम्ही घाम फोडी तर त्याला आम्हाला दी, आम्हाला दी, आम्हाला दी. आम्ही आम्हाला म्हणतो एवढा मी नाही, आम्हाला दी. अरे काय लावलंय तुम्ही बेकार म्हणा धंदे? भावाच्या प्रॉपर्टीत डोकवता तुमच्यासारखे मूर्ख नालायक तुम्हीच आहात. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या तमाम स्त्रियांनो, भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवू नका. आणि जी ठेवल ना तिथे डोळे जातील. हो, जापून जावं लागल ना. तू म्हणून तिकडेच जाय आणि तिकडेच मर. आपण म्हणले भाऊ मला संडासाच्या खोलीकडे काय नाही तुला. नवऱ्याचं ऐकून वेड होऊ नका आणि भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवू नका. माय बापांनो, भाव तोच तुमचा बाप आहे. मोठा भाऊ हा बापाच्या ठिकाणी असतो. म्हणून महिला मंडळी विनंती आहे, जे तुकोबराईने केलं, तुकोबराईची मंडळीनं केलं ना, ते तुम्ही करा. देव तुमच्या मागे उभा राहील. आणि म्हणून एकीन आपला नवरा दिला आणि एकीन आपलं पोरग दिलं, आणि त्या दोन्ही जिजाऊला माझा नतमस्तक आहे. माझा त्यांच्या चरणात ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. रांड विणे जेवी सिंगार वे गेला, प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा. आणि शेवटच्या चरणात एका जनार्दनी
एक जनार्दनी प्रेमा